नमस्कार, माझं नाव किरण मोघे. मी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना या एका राष्ट्रव्यापी महिला संघटनेची एक सक्रिय कार्यकर्ती आणि तसंच अर्थशास्त्रामध्ये माझा अभ्यास आहे. आज नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन ह्या विषयावर थोडासा संवाद मी आपल्याबरोबर साधणार आहे. राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन किंवा राष्ट्रीय रोखीकरण पाईपलाईन, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन ह्याची घोषणा खरं म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 21-22च्या आपल्या अर्थमंत्र्यांनी केली होती आणि नंतर 1-2 महिन्यापूर्वी सरकारने नीती आयोगामार्फत एक अहवाल प्रसिद्ध केला, ज्याच्यामध्ये ह्या नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनच्या माध्यमातून देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी साधारणपणे 6 लाख कोटी रुपये ह्या माध्यमातून सरकार उभं करेल अशी घोषणा केली गेली. आता खरं म्हणजे हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे, ज्याच्याबद्दल थोडीशी हेडलाईन चर्चा आपल्या माध्यमातून झाली, पण त्यानंतर मात्र त्याच्याबद्दल लोकांमध्ये काहीच चर्चा नाही आहे. खरं हा जो प्रकल्प आहे किंवा ही जी घोषणा आहे ह्याचा आपल्या देशातील सगळ्या सर्वसामान्य लोकांवर खूप खोलवर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे ह्याची चर्चा होणं आवश्यक होतं. परंतु आपल्याकडे मला असं वाटतं की जाहिरातींमध्ये मॉडेल्सनी बिंदी लावली का नाही किंवा दिवाळी पहाट ह्या कार्यक्रमाला उर्दू शीर्षक दिलं का नाही ह्याचीच चर्चा जास्त होती आहे आणि लोकांच्या जीवनावर जे काही परिणाम होत आहेत त्याच्याबद्दल चर्चा कमी होती आहे. म्हणून ह्या माध्यमातून आपण हा प्रकल्प नेमका काय आहे आणि आपल्यावर त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि आपण त्याला विरोध पण का केला पाहिजे हे थोडंसं आपल्यासमोर मी मांडणार आहे. मला वाटतं की ह्याची चर्चा न होण्यामागचं एक कारण असं पण आहे की हे जे शब्द वापरले जातात, NMP, PPP, BOT, SPV, हे सामान्य लोकांना समजत नाही आणि त्याच्यामुळे ही जी काही धोरणं आहेत किंवा हे जे काही सरकार राबवतंय ह्याचा अन्वयार्थ त्यांना लक्षात येत नाही आणि म्हणून हे मुद्दे सोडून दिले जातात आणि म्हणून ह्या संवादाच्या माध्यमातून हे NMP, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन नेमकं काय आहे हे थोडंसं मी आपल्यासमोर मांडणार आहे. पण ते लक्षात घेण्यासाठी त्याची एक पार्श्वभूमी जी आहे ती सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि अर्थात ही पार्श्वभूमी म्हणजे एका अर्थाने आपल्या देशातल्या गेल्या 70-75 वर्षाचा जो काही आर्थिक कारभार राहिलेला आहे त्याचाच एक थोडक्यामध्ये पट आपल्यासमोर मांडणं असं होईल. पण अगदी नेमक्या मोजक्या शब्दात मी ती पार्श्वभूमी सुद्धा आपल्यासमोर मांडते आणि मग NMP म्हणजे काय हे थोडंसं समजावून सांगते. मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वाभाविकपणे त्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी होणारी जी सामान्य जनता होती, कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय जे कोण होते, शेतकरी, शेतमजूर, जे स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांच्या काही आशा आकांक्षा होत्या स्वातंत्र्योत्तर काळामधल्या आणि अर्थातच त्याच्यामध्ये रेशन, शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत आपल्या गरजा किंवा रोजगार निर्मिती ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा देशामध्ये सोयी सुविधा उपलब्ध होणं, पायाभूत सुविधा उपलब्ध होणं, अगदी रस्त्यांपासून फोनपर्यंत अशा सगळ्या गोष्टी हव्या होत्या लोकांना आणि त्याच्याबद्दल एक अपेक्षा निर्माण झालेल्या होत्या. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. पण आपल्या देशामध्ये मुळामध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती एक भांडवली अर्थव्यवस्था आहे आणि त्या भांडवली अर्थव्यवस्थेची मूळ प्रेरणा ही नफा आहे. त्यामुळे अशा व्यवस्थेमधून ह्या ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत ह्या पूर्ण होतीलच अशी काही खात्री नाही
आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये एकीकडे सगळा वसाहतवादाचा सुद्धा अनुभव असताना एक स्वयंनिर्भर, आपण ज्याला म्हणू आत्मनिर्भर, अशा पद्धतीची एक अर्थव्यवस्था आपल्या भारतामध्ये उभी करणं हे स्वातंत्र्य आंदोलनानंतर इथे देश स्वतंत्र झाल्यानंतर इथे प्रस्थापित झालेली जी काही सरकारं होती त्यांच्यासमोर हे एक आव्हान होतं. आता हे करण्यासाठी त्याच्यामुळे शासनाला ह्या सगळ्या आर्थिक व्यवहारामध्ये काही हस्तक्षेप करावा लागला. म्हणजे रेशन, शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत सुविधा उभ्या करण्यासाठी किंवा मग ज्याच्यामध्ये नेसेसरीली नफ्याचं गणित नसतं, म्हणजे उदाहरणार्थ रस्ते असतील किंवा वीज निर्मिती असेल की ज्याच्यामध्ये मोठी गुंतवणूक पण आवश्यक आहे आणि ती काय आपोआप होणार नाही, किंवा मग असे काही उद्योग असतील, विमा कंपन्या असतील, बँका असतील की जे फ्रॉड करतायत, लोकांना लुटतायत आणि त्याच्यामध्ये पण काही सरकारला हस्तक्षेप करायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने सरकारनी मग आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी स्वीकारली, आपण असं म्हणूया. आणि ही जी सगळी एक विविधांगी आणि बहुआयामी अशा पद्धतीची जी जबाबदारी स्वीकारण्यात आली त्याला आज आपण सार्वजनिक क्षेत्र किंवा पब्लिक सेक्टर म्हणतो. आणि त्यामुळे आपलं पब्लिक सेक्टर एकतर खूप अवाढव्य आहे, दुसरं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सेवा, सुविधा, उपक्रम हे आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी एक 4 आण्याच्या पोस्टकार्डपासून अगदी आपण ज्याला अवकाशामध्ये काय म्हणायचं स्पेस रिसर्च इथपर्यंत हे सार्वजनिक क्षेत्र हे आज आपल्या अस्तित्वात आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सार्वजनिक क्षेत्र जे उभं राहिलं ते शेवटी लोकांच्या पैशातून उभं राहिलं. म्हणजे जनतेकडून कर रूपामध्ये जो पैसा गोळा झाला एकीकडे, किंवा लोकांची जी बचत आहे त्या तिचा वापर करून हे सार्वजनिक क्षेत्र हे उभं राहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या सार्वजनिक क्षेत्राचा आपल्या संपूर्ण आर्थिक व्यवहारामध्ये एक खूप कळीचं स्थान हे राहिलेलं आहे आणि त्याचा एक संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप मोठा प्रभाव देखील राहिलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा. तिसरा पार्श्वभूमीमध्ये लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की जागतिक पातळीवर आपल्याला खूप मोठ्या आर्थिक घडामोडी ह्या गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या दिसतात. आणि आपण ज्या भांडवली व्यवस्थेचा विचार करतो त्या भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक पातळीवर पण खूप चढ उतार झालेले आहेत. आणि अनेक वेळा भांडवलशाही आपण ज्याला क्रायसिसमध्ये आपल्याला आलेली दिसते. मग वेगवेगळ्या प्रकारची मंदीचं वातावरण आपल्याला झालेलं दिसतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या क्रायसिसमधून बाहेर पडण्यासाठी ह्या भांडवली अर्थव्यवस्थेने वेगवेगळे उपाय शोधलेले आहेत. युद्धसुद्धा एक त्यातला उपाय असतो, आपल्याला माहिती आहे. पण अलीकडच्या काळात आपल्याला असं दिसतं की भांडवलाने स्वतःचं रूपच बदललं या क्रायसिसमधून बाहेर पडण्यासाठी. नफा कमवण्यासाठी पूर्वी उत्पादन करून नफा कमवण्याची जी पद्धत होती भांडवलशाहीची, ते सगळी पद्धत बदलून आपण ज्याला फायनान्शियलायझेशन म्हणतो की भांडवल गुंतवणूक सगळी शेअर आणि तत्सम आपण वित्तीय व्यवहारात ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये गुंतवणूक करून नफा कमवायचा, हे एक गोष्ट भांडवलाने केली. आणि दुसरी गोष्ट की जगामध्ये जी सगळी नैसर्गिक आणि वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती आहे त्याच्यावर मग कब्जा करून एका अर्थाने ती ताब्यात घेऊन मग आपली नफेखोरी करायची, हा एक दुसरा मार्ग स्वीकारलेला दिसतो. आणि म्हणून आपण पाहतो की संबंध पश्चिम एशियामध्ये जी सगळी इराक, इराण आणि ही सगळी युद्ध अमेरिकेने किंवा बाकीच्या राष्ट्रांनी सुद्धा घडवलेली आहेत, त्याच्यामध्ये तिथला जो तेल साठा आहे जे एक अत्यंत महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन आहे त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. पण
दरवेळेला तुम्ही फक्त युद्ध किंवा आक्रमण करून हे करू शकत नाही आणि करण्याची आवश्यकताही नसते, कारण अनेक राष्ट्रांमध्ये आपण असं पाहतो की आपण ज्याला देशी परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतो त्यांच्या माध्यमातून तिथली जी राष्ट्रीय सरकारं आहेत त्या सरकारांबरोबर हातमिळवणी करून देखील ह्या सगळ्या संसाधनांवर कब्जा मिळवणं हे सुद्धा एक मार्ग राहिलेला आहे. आणि म्हणून आपल्या देशात आपण आज जे सगळं पाहतोय की आपली जी वेगवेगळी संसाधनं आहेत, मग अगदी जमीन असेल, कोळशाच्या खाणी असतील, तेलाचे साठे असतील, वायू असेल, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावर सरकारच्याच मदतीने एका अर्थाने आपण पाहतो की त्यांचा ताबा मिळवण्याचं एक काम हे चालू आहे. आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही जशी जागतिक पातळीवर आपल्याला दिसते तशी आपल्या देशामध्ये साधारण 80च्या दशकामध्ये सुरू झालेली दिसते, जेव्हा पहिल्यांदा आपली संबंध अर्थव्यवस्था ही खुली करण्यात आली, आयात धोरण शिथिल करण्यात आलं आणि अर्थात 91ला ज्याला आपण नवीन आर्थिक धोरण म्हणतो, खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणाचं हे स्वीकारलं केलं. आणि त्याच्यामुळे जागतिक पातळीवर हे जे भांडवलाचं एकीकडे वित्तीयकरण आणि दुसऱ्या बाजूला संसाधनांवर वेगवेगळ्या माध्यमातून ताबा मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याला जागतिकीकरण किंवा नवउदारवादी धोरणं म्हटली जातात, त्याचं एक भारतीय प्रारूप सुद्धा आपल्याला आपल्या देशामध्ये अंमलात आणलेलं दिसतंय. आणि म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा खाजगीकरण करण्याकडे एक कल निर्माण झालेला दिसतो. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की खाजगीकरणाचा अर्थ हा केवळ काय ज्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं एवढंच भारतामध्ये त्याचा अर्थ होत नाही. कारण भारतामध्ये मी जसं मगाशी म्हटलं तसं एक मोठं सार्वजनिक क्षेत्र हे अस्तित्वात असल्यामुळे आणि त्याच्या माध्यमातून खूप मोठे आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे भारतामध्ये खाजगीकरणाचा अर्थ हा पण आहे की या संपूर्ण सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण करणं. आणि आपण पाहतो की गेल्या 30 वर्षांमध्ये वेगवेगळी सरकारं आलेली आहेत, म्हणजे त्याच एकाच पक्षाचं सरकार हे आलेलं नाही आहे, पण वेगवेगळ्या पक्षांची सरकारं जरी आपल्याला सत्तेमध्ये दिसली तरी त्यांच्या सगळ्यांचा एक कॉमन अजेंडा हा राहिलेला आहे. आणि तो एक कॉमन अजेंडा असा आहे की ही जी नवउदारीकरणाची धोरणं आहेत आणि त्याच्यामध्ये जे खाजगीकरणाचा पैलू आहे आणि सार्वजनिक क्षेत्राच्या खाजगीकरणाचा पैलू आहे तो त्याच्यामध्ये समान राहिलेला आहे. आणि मग हे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी केलेलं दिसतं, ज्याच्यामध्ये हे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन आपण ज्याला म्हणतो हा एक त्यातला एक नवीन टप्पा आहे. मुळामध्ये सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण करण्यासाठी जी काही आर्ग्युमेंट वापरली गेली तर त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र हे अकार्यक्षम आहे, आधुनिक नाही आहे आणि ते जर का कार्यक्षम आणि आधुनिक करायचं असेल तर त्याच्यासाठी सरकारकडे जो आवश्यक पैसा आहे तो नाही आहे. अशा पद्धतीने हळूहळू सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण हे लोकांच्या कसं फायद्याचं आहे अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करून ते त्यांच्या गळी उतरवण्याची एक संपूर्ण प्रक्रिया गेल्या 30 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये केलेली दिसते. आणि टप्प्याटप्प्याने मग हे खाजगीकरण वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केलं. उदाहरणार्थ ज्या बऱ्याचशा मूलभूत सुविधा आहेत, जसे दवाखाने असतील किंवा रेशन व्यवस्था असेल, तर त्याच्यामध्ये पूर्वी जे अगदी मोफत किंवा अगदी स्वस्त दरात ह्या सेवा उपलब्ध होत्या, त्याच्यात हळूहळू त्याची जी फी आहे ती वाढवण्यात आली. म्हणजे मग दवाखान्यातल्या केस पेपर किंवा ज्या चाचण्या होतात त्यांचा खर्च किंवा रेशनवर जे रेशन उपलब्ध होतं धान्य त्याचे दर वाढवले गेले. आणि रस्ते असतील तर रस्त्यांमध्ये खाजगी गुंतवणूक आणून मग त्याला टोल लावण्यात आला. म्हणजे युजर फीज आणि ज्याला प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपचं मॉडेल म्हणतो PPP
किंवा बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर BOT अशा पद्धतीची मॉडेल्स वापरून अनेक सार्वजनिक सेवांचं हळूहळू खाजगीकरण हे आपल्याला सुरू केलेलं दिसतं. हा एक टप्पा होता. दुसरा आणखीन थोडा महत्वाकांक्षी टप्पा आपण ज्याला म्हणू की प्रत्यक्षात जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्यांना त्यांच्यामध्ये ज्याला डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक असा शब्द वापरला जातो त्याची एक प्रक्रिया सुरू केली गेली. म्हणजे सुरुवातीला असं म्हटलं गेलं की ठीक आहे, आता एखादा सार्वजनिक उपक्रम असेल तर त्याच्यामध्ये 20-25% समभाग जे आहेत ते आपण एखाद्या खाजगी कंपनीला देऊन टाकू. ह्याचं उत्तम उदाहरण की पूर्वी जी VSNL होती, दूरसंचार आपल्याला सेवा देणारी कंपनी, ती टाटाला देऊन टाकली गेली. किंवा मारुती ही जी 100% आपली एक गाड्या उत्पादन करणारी कंपनी होती, ती सुझुकीला त्यातले काही समभाग हे देऊन टाकले गेले. तर हा ज्याला आपण निर्गुंतवणुकीचा एक मर्यादित टप्पा म्हणूया, हा एक स्वीकारला गेला. आणि मग हळूहळू कालांतराने आपल्याला असं दिसतं की ही जी समभाग खाजगी क्षेत्राला देण्याची जी त्याचं जे प्रमाण आहे हे हळूहळू वाढवत नेलं गेलं. म्हणजे पूर्वी 20-25% होतं ते 50%वर गेलं, 51%वर गेलं, 75%वर गेलं आणि आता तर पूर्णतः 100% विक्री आपण ज्याला म्हणू. आता अलीकडचं उदाहरण की एअर इंडिया सारखी एक आपली नॅशनल कॅरियर ज्याला आपण म्हणत होतो ती अगदी कवडीमोल भावात आपण असं म्हणू की टाटाला विकून टाकली गेली. तर ही जी एक संपूर्ण ज्याला आपण निर्गुंतवणुकीची प्रक्रिया आहे ती एक टप्पा आपल्याला आपल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या खाजगीकरणाचा आहे असं दिसतो. आणि त्याच्यामध्ये मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मी म्हटलं तसं ही प्रक्रिया 30 वर्षांपासून सुरू आहे, परंतु ती काय अशी बिनदिक्कतपणे सुरू आहे असंही नाही आहे. त्याला वेळोवेळी इथल्या सार्वजनिक क्षेत्राला त्याबद्दल ज्यांना असं वाटतं की ते सार्वजनिक क्षेत्र महत्त्वाचं आहे अशा अनेक लोकांनी विरोध देखील केलेला आहे. त्या क्षेत्रामधल्या जे कामगार आहेत त्यांच्या ज्या युनियन्स आहेत, इतर काही विरोधी पक्ष आहेत, डावे पक्ष आहेत, त्यांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरलेला आहे की अशा पद्धतीचं खाजगीकरण करू नये. आणि म्हणून त्याची जी गती आहे ती जशी इथल्या सरकारांना हवी होती त्या पद्धतीने नव्हती. आणि त्याच्यात आपण असं म्हणू की चढ उतार हे आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ 2004ला जेव्हा काँग्रेस UPA 1चं सरकार आलं तेव्हा डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर आलं, त्याच्यामुळे त्याला बरीचशी खीळ बसलेली होती. पण पुढच्या टप्प्यामध्ये ते जरा अधिक गतिमान झालं. आणि 2014 नंतर मात्र मोदी सरकार जेव्हापासून सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून या संपूर्ण निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला आणि सार्वजनिक क्षेत्राच्या खाजगीकरणाला एक प्रचंड वेग आलेला दिसतो. म्हणजे आपण असं पाहूया की गेल्या 30 वर्षामध्ये साधारण 5.5 लाख कोटी रुपये हे निर्गुंतवणुकीतून उभे राहिलेले. आणि त्यातले जवळजवळ 72% म्हणजे 3.2 लाख कोटी रुपये हे गेल्या 7 वर्षामध्ये मोदी सरकारच्याच कालखंडात आपल्याला उभे राहिलेले दिसतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं धोरण जे आहे हे पूर्णतः सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण करण्याकडे त्यांचा किती मोठा कल आहे हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. आता PPP मॉडेल, BOT मॉडेल, डिसइन्व्हेस्टमेंट मॉडेल ह्याच्यामध्ये काही मर्यादा पण आहेत. आणि विशेषतः डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये असा प्रॉब्लेम आहे त्यांचा की सगळेच लोक हे समभाग खरेदी करायला पुढे येतातच असं नाही. सार्वजनिक क्षेत्रातल्या युनियन्सनी जो काय प्रचार केलेला आहे, जी काय आंदोलनं केलेली आहेत, जे काही जनमत तयार केलेलं आहे, त्यामुळे काही वेळा उदाहरणार्थ नाल्को सारखं प्रकरण असेल ओरिसामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये नेवेली लिग्नाईट कंपनी आहे, तिथे जनमताच्या रेट्याने ते खाजगीकरण जे आहे, डिसइन्व्हेस्टमेंट प्रक्रिया आहे ती रोखण्यात आली. आणि त्याच्यामुळे ज्यांना ते समभाग घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांचा पण एक प्रॉब्लेम तयार झालेला आहे. तिसरा आता ह्याच्यामध्ये अडचणीचा मुद्दा सरकारला हा पण आहे
की तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी विकायची असेल आणि त्याच्याकडे इन्व्हेस्टरला आकर्षित करायची असेल तर ती काय अशी तोट्यात चालणारी एखादी साधी कंपनी आहे असं चालणार नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला जी एक चांगली नफ्यात चालणारी कंपनी आहे तीच लोक घ्यायला पुढे येणार. आणि म्हणून पूर्वीची जी सरकारची सगळी आर्ग्युमेंट होती की अकार्यक्षम आणि न चालणारे कारखाने किंवा उपक्रम त्यांचं आम्ही खाजगीकरण करतोय, हे पूर्णतः खोटं ठरलेलं आहे, सपशेल खोटं ठरलेलं आहे. आणि आपल्याला असं दिसतं की ज्यांना नावाजलं गेलं ती महारत्न कंपन्या, ह्या तेल कंपन्या असतील, ONGC सारखी कंपनी असेल, जे व्यवस्थित नफा कमवणारे आहेत, BSNL सारखा उपक्रम असेल, ह्यांना सगळ्यांना खाजगीकरणाकडे त्यांना खेचून न्यावं लागलं. कारण खरं म्हणजे हे कार्यक्षम उपक्रम आहेत पण आणि त्यांना तुम्ही काही अकार्यक्षम म्हणू शकत नाही. म्हणून आता आम्हाला पैसे उभे करायचे आहेत आणि म्हणून आमच्याकडे काही आता दुसरा पर्याय राहिलेला नाही, अशाच स्वरूपाची आर्ग्युमेंट आता आपल्याला पुढे आलेली दिसते. आणि म्हणून नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन जी आहे ही आपण असं म्हणूया की ह्याचा एक आणखीन तीव्र असं स्वरूप आणि एक पुढचा टप्पा आहे. आता नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनचा अर्थ काय आहे तर साध्या शब्दात सांगायचं तर आता सरकारला पैसा उभा करायचा आहे. तो पैसा उभा करण्यासाठी मग जी काय त्यांच्याकडे मालमत्ता आहे ती वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी त्याच्यातून रोख पैसे उभे करण्याचा जसा प्रयत्न केलेला आहे, तर आता ही जी प्रत्यक्ष मालमत्ता आहे ही खाजगी क्षेत्रातला ते सुपूर्द करणार आणि म्हणणार की आम्ही तुम्हाला ही भाडे तत्वावर चालवायला देतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचं जे नीती आयोगाचं जे सगळं अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो एक रोडमॅप बनवलेला आहे की हे 6 लाख कोटी रुपये उभे करण्यासाठी आम्ही काय काय कशाचं रोखीकरण मॉनिटायझेशन करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्या देशातले 22% रस्ते आहेत उदाहरणार्थ, किंवा 400 रेल्वे स्टेशन्स आणि आहेत, किंवा स्टेडियम्स आहेत, कोळशाच्या खाणी आहेत, एअरपोर्ट्स आहेत. हे सगळं ते खाजगी क्षेत्राला एका अर्थाने भाडेतत्वावर चालवायला देणार. भाडेतत्वावर चालवायला देणार म्हणजे काय करणार तर ते असा एक मुदतीचा काळ ठरवणार 20 ते 25 वर्ष आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 20 ते 25 वर्षामध्ये किती नफा कमवला जाऊ शकतो या उपक्रमावर त्याचं एक व्हॅल्युएशन, एक कॅल्क्युलेशन करून मग त्याचं बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करून बरं मग आता तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आणि हे तुम्ही चालवा, अशा पद्धतीने ते त्यांच्याकडे सुपूर्द केलं जाईल. आता सरकार असं आर्ग्यू करते की ताबा तर आपला राहील, पण 20-25 वर्षानंतर ताबा नेमका कोणाकडे असेल ह्याची कोणी गॅरंटी देऊ शकतं का. आणि मुळामध्ये त्याचं जे व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशनमध्ये बरीच गडबड आहे. म्हणजे आता जे काय अंदाज आहेत त्याच्यामध्ये एक अंदाज असा आहे की हे 22% जे रस्ते आहेत त्याच्यासाठी जे 8 लाख कोटी रुपये हा सरकारला प्रत्यक्षात खर्च झालेला आहे त्याच्याऐवजी जेमतेम 1.6 लाख कोटी रुपये फक्त त्या मॉनिटायझेशन प्रोसेसमधून वसूल केले जाणार. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आता की त्यामुळे ह्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेचा हेतू हा खरं म्हणजे पैसे उभे करणं हा नाही, तर ही सगळी आपली जी राष्ट्रीय मालमत्ता आहे ती खरं म्हणजे खाजगी देशी विदेशी भांडवलदारांच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा हा डाव आहे. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं की भांडवलशाही आपल्या क्रायसिसमधून बाहेर पडण्यासाठी जो एक मार्ग स्वीकारते की जी वेगवेगळी संसाधनं आहेत त्याच्यावर प्रत्यक्षात आपला ताबा घेते, त्याचाच हा एक भाग आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. कारण हे जे 6 लाख कोटी रुपये आहेत जर का नीती आयोगाचा अहवाल नीट वाचला तर आपल्या असं लक्षात येतं की एकूण त्यांचं जे काय प्रारूप आहे इथे पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी त्याला जो काही सगळा खर्च लागणार आहे त्याचे फक्त 5% आहे.
म्हणजे मग 95% पैसे परत कुठून येणार आहेत हा देखील प्रश्न आहे. म्हणजे 5% पैसे उभं करण्यासाठी तुम्ही 70 वर्षामध्ये जी ह्या जनतेच्या पैशातून उभी राहिलेली सगळी मालमत्ता आहे ती तुम्ही विकायला काढलेली आहे. हे एक. दुसरं की 6 लाख कोटी रुपये हे तसेही तुम्हाला दरवर्षीच्या बजेटमध्ये भांडवलदारांना तुम्ही ज्या कर सवलती देता जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाच्या दरवर्षी, त्या जरी तुम्ही नुसत्या थांबवल्या तरी तुम्ही गेल्या 7 वर्षामध्ये हे 6 लाख कोटी रुपये तुम्ही उभे करू शकला असता. तर एकीकडे तुम्हाला भांडवलदारांवर कर लादायचे नाहीत, दुसरीकडे अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून जसं आता आपण पाहतोय पेट्रोल डिझेलवर सातत्याने जे कर लादून त्यांची दरवाढ होतीये त्याच्यातून तुम्ही जनतेकडून पैसा हा घ्यायचा. आणि मंदीच्या वातावरणामध्ये अप्रत्यक्ष कर हे विशेष उभे राहत नाहीत, म्हणून मग असं म्हणायचं की आता आमच्याकडे पैसे नाहीत आणि पैसे नाहीत म्हणून आम्ही आता आमची मालमत्ता विकायला काढतो. अशा पद्धतीचं हे दिवाळखोरीचं धोरण आहे. पण ह्याच्यामध्ये मेख अशी आहे की ही मालमत्ता जी आहे ही आपली आहे, ही तुमची आमची आहे, ही आपल्या पैशातून उभी केलेली आहे. आणि म्हणून कोणत्याही सरकारला, भारतीय जनता पक्षाचं असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं असेल, ती विकण्याचा अशा पद्धतीचा अधिकारच नाही. आणि म्हणून ह्या माध्यमातून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की जनतेचे, लोकांचे जे खरे प्रश्न आहेत त्याच्याकडे आपण जरा आपलं लक्ष वळवूया. या बाकी सगळ्या ज्या फालतू चर्चा चाललेल्या आहेत त्याच्यापेक्षा ही जी धोरणं आज सरकार राबवतोय आणि ज्याचे परिणाम आज आपल्यावर होणार आहेत, कारण सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या मग ज्या सेवा सुविधा आहेत त्यांचे दर वाढतील. तिथे ज्या नोकऱ्या आजपर्यंत सुरक्षित होत्या त्या नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण होतं आणि ज्याच्यामुळे आपल्या वंचित घटकांना काही प्रमाणात चांगल्या दर्जाचा रोजगार मिळत होता त्याचं मोठ्या प्रमाणात कंत्राटीकरण होणार आहे. आणि राष्ट्रीय मालमत्ता जी आहे ही जी आपली सर्वांची सार्वजनिक संपत्ती आहे त्याच्यावर कोणीतरी दुसऱ्याचा अधिकार असणार आहे. म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनाच्या आपण 75वीचा जेव्हा विचार करतो आणि आपण असं म्हणतो की आपण ती साजरी करतोय तेव्हा खरं म्हणजे आपल्या सगळ्या जनतेचं स्वातंत्र्य धोक्यात आणणारा हा एक उपक्रम म्हणून नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनला आपण विरोध केला पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे. धन्यवाद.